बाबा जीवनामृत ग्रंथातील प्रसंग घेणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इथे काही नाही, कारण भक्तांनी भक्तांसाठी केलेला हा कार्यक्रम आहे। आम्ही सगळे भक्त आहोत आणि तुम्ही सगळे भक्त आहात, तेव्हा आपण मौनी बाबा जीवनामृत ग्रंथातलेच दृष्टांत घेऊया आणि आपला आनंद उत्सव साजरा करूया। आज आपल्या बाबांचा जन्मोत्सव आहे आणि जन्मोत्सव आपल्याला किती चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल हे आपल्याला आज इथे ठरवायचं आहे आणि आपल्याला त्याचा आनंद घ्यायचा आहे। तेव्हा सर्व भक्तांनी लक्ष देऊन ऐका। ज्यांच्या हाताने चुका होतात ते जीव असतात, ज्यांच्या हाताने चुकूनही चुका होत नाही ते संत असतात। आणि आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमीच म्हणतात। आपल्या महाराष्ट्रात कितीतरी संत होऊन गेले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन संत आहेतच आणि अशी ही संतांची भूमी, आणि त्यातही विदर्भातली पंढरी म्हणजे शेगाव। आपल्याला सगळ्यांना माहित आहे शेगावचे संत गजानन महाराज। आपण सगळं तिथे दर्शनाला जातो। चिखलीला येताना सुद्धा आपण तिथून दर्शन घेऊन येतो किंवा जाताना तरी दर्शन घेऊन जातो। म्हणजे इतकं श्रेष्ठ स्थान प्रत्येकाच्या हृदयामध्ये गजानन महाराजांचं आहे। आणि तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण आपले मौनी बाबा सुद्धा गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचे, अगदी भक्तांना सोबत घेऊन जायचे। एकदा असंच मौनी बाबा शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले। दृष्टांत ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका। शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले। त्यांचा एक भक्त, मौनी बाबांचा एक भक्त शंकर माळोदे म्हणून त्यांच्या जवळ सोबत होता। काशीनाथ आपांनी शंकरला मौनी बाबाच्या सेवेत ठेवलं होतं। मौनी बाबा सोबत तो सतत राहायचा, मौनी बाबाची सगळी सेवा करायचा। अगदी मौनी बाबांचं आंघोळ करून देण्यापासून सगळ्या विधी पूर्ण करण्यापर्यंत सगळी कामं तो करायचा आणि सतत मौनी बाबांच्या सोबत राहायचा। असा हा भक्त मौनी बाबा त्याला घेऊन गेले शेगावला। शेगावला गेले। शेगावला गेल्यानंतर शेगावच्या संस्थांचे जे अध्यक्ष होते त्यावेळेचे पुरुषोत्तम पाटील, त्यांना माहित झालं की चिखलीचे मौनी बाबा आलेले आहेत। ते आपले सगळे विश्वस्तांना घेऊन बाबांच्या दर्शनासाठी आले। मौनी बाबांचं दर्शन घेतलं, मौनी बाबांची पूजा केली, जो काही पाहुणचार करायचा तो केला बाबांचा, आणि बाबांना राहायला आराम करायला एक खोली दिली। माडीवरची खोली त्यांनी बाबाला आराम करायला दिली। माडीवर शंकर आणि बाबा दोघ जण त्या दिवशी मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम पाटील आले आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि म्हणतात, बाबा माझी दरवर्षी पंढरपूरला जाण्याचा नियम आहे। मी दरवर्षी पंढरपूरला जातो, वारी करतो। आता सुद्धा मला पंढरपूरला जायचं आहे। आता काही वेळात मी पंढरपूरला जाण्यासाठी निघणार आहोत, तर तुम्ही आता इथे आहात, तुमचा इथे मुक्काम आहे। माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही माझ्यासोबत पंढरपूरला चलावं आणि शंकरला पण सोबत घ्या, तुम्ही दोघंही आमच्या सोबत पंढरपूरला चला। बाबा पटकन नाही म्हणून उत्तरतात, नाही म्हणतात, नाही मी येत नाही। पुरुषोत्तम पाटील म्हणतात, का नाही येत बाबा, पंढरपूरला जाण्याला कोण नाही म्हणतं? पण बाबा म्हणतात की नाही, माझा चिखलीला जाण्याचा नियम आहे, चिखलीला पौर्णिमेला राहण्याचा नियम आहे। पौर्णिमेला माझे भक्त चिखलीला मठावर येतील आणि मला मी जर दिसलो नाही, मला जर पाहिलं नाही भक्तांनी, तर भक्त नाराज होतील आणि माझ्या भक्तांना मी नाराज करत नाही। बाबा कधीही आपल्या भक्तांना नाराज करत नसत, म्हणून बाबा म्हणतात, नाही मी पंढरपूरला येऊ शकत नाही, कारण मला भक्तांना भेटायसाठी चिखलीला गेलं पाहिजे। म्हणून बाबा नाही म्हणतात। पुरुषोत्तम पाटील म्हणतात, ठीक आहे, मग आम्हीच पंढरपूरला जातो। पुरुषोत्तम पाटील त्यांच्या विश्वस्तांसहित काही सहकारी मंडळी घेऊन पंढरपूरला रवाना होतात। आणि इकडे काय होते बघा, शंकर माळोदे जो बाबासोबत असतो तो हताश होतो।
बाबांना आता चिखलीला यायचं होतं म्हणून बाबांना पंढरपूरला जायचं नव्हतं, पण शंकरला तर पंढरपूरला जायचं होतं की नाही. बाबांनी स्वतःच सांगितलं, पण शंकरच्या मनातलं सांगितलं का बाबांनी की शंकरला यायचंय, शंकरला घेऊन जा. पण बाबा गेले नाही, त्याच्यामुळे शंकरही जाऊ शकला नाही, शंकरलाही जाता आलं नाही. पण शंकर त्याच्यामुळे झाला नाराज झाला, दुःखी झाला मनामध्ये, आणि स्वतःच्या मनामध्येच म्हणतो की देवा पंढरीराया, तू मला पंढरपूरला का नाही येऊ दिलं रे. मी पापी म्हणून तुम्हाला येऊ दिलं नाही का. तुझ्या दर्शनाला पूर्व पुण्य पाहिजे रे देवा. तुझं दर्शन मला का घेऊ दिलं नाही, माझं पूर्व पुण्य नाही म्हणून तू मला येऊ दिलं नाही का. देवा मला तुझ्या दर्शनाची ओढ लागली होती रे, पण चांगली संधी चालून आली होती तुझं दर्शन घेण्याची, पण बाबांनी नाही म्हटलं आणि त्याच्यामुळे मी तुझ्या दर्शनाला येऊ शकलो नाही. पण खरंच माझं पुण्यच नसेल म्हणून मी दर्शनाला येऊ शकलो नाही. मग आता काय करावं, हताश होऊन दुःखी होऊन बसला होता शंकर. शंकर माडीवर होता आणि बाबा खाली मंडपात होते. बघा कसे अंतर्यामी होते आपले बाबा. बाबांनी जाणलं की शंकर मनात दुःखी झालाय, शंकरच्या मनात कुठेतरी नाराजी आली आहे आणि विठ्ठलाचं दर्शन झालं नाही म्हणून शंकर नाराज झाला आहे. बाबांनी ओळखलं, बाबांनी विचार केला की आता याला विठ्ठलाचं दर्शन घडवलंच पाहिजे. आता याला विठ्ठलाचं दर्शन घडवलंच पाहिजे. बाबा माडीवरच्या शंकरला हात देतात, म्हणतात शंकर, ए शंकर, शंकर अरे खाली उतर, बघ कोण आलाय तुला भेटायला. शंकर काही लक्ष देत नाही. अरे बघ रे, विठ्ठल रुक्मिणी तुला दर्शन द्यायला आले आहेत. शंकरला वाटतं बाबा आपली दिल्लगी करतायत. शंकर लक्ष देत नाही, त्याला वाटतं पुन्हा बाबा आपली दिल्लगी करतायत. पुन्हा बाबा, अरे शंकर त्वरा कर, उतर लवकर खाली, बघ रथामध्ये बसून विठ्ठल रुक्मिणी तुझ्या दर्शनाला आले आहे, तुला दर्शन द्यायला आले आहे. बघ शंकर बघ. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतं, सर्वांनी दर्शन घ्या. संसार कितनी बार संसार
दर्शन करा. आपल्याही मंडपात आज विठ्ठल रुक्मिणी प्रकट झालेले आहेत. सर्वांनी दर्शन करा हरीचं. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी पहा मंदिरी, तो पहा विठ्ठलरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी पहा मंदिरी, तो पहा विठ्ठलरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. तुमनी पंढरी, तुमनी पंढरी हरी, तो पहा विठ्ठलरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. प्रगटलो जगदेवी, आला पुंडलिकाच्या भेटी. जगी प्रगटलो जगदेवी, आला पुंडलिकाच्या भेटी. पावन सेवा हरी, पावन सेवा हरी, थांबवा हरी, तो पहा विठ्ठलरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव नामा परंदरा, संत तुकाराम निरंजरा. काळधेनी करी, काळधेनी करी, चला वारकरी, तो पहा विठ्ठलरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जय चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विठ्ठलरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी. सर्वांनी मौनी बाबांचं दर्शन घेतलं का? आज हरीचं दर्शनही झालं आणि आपल्या बाबांचंही दर्शन झालं. पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आपले बाबा दिसले. आपल्याला छान वाटलं की नाही? बघा, मौनी बाबांच्या चरणी आपण जेव्हा आलेलो आहोत तेव्हा आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला बाबा देतात. एकदा बाबांचा जय जय करा. भगवान रामकृष्ण मौली बाबा की जय. मौनी बाबा आपले गुरु आहेत, सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत. हरी रुसला की काही कारण नाही, हरी रुसला की काही घाबरण्याचं कारण नाही, काही भिण्याचं कारण नाही. कारण गुरु आहे आपल्या पाठीशी. पण गुरु रुसला की मग मात्र पंचायत आहे. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटल्याप्रमाणे ईश्वराचं जो मुक्त रूप दाखवतो तो असतो गुरु. दत्तगुरूंनी सुद्धा 24 गुरु केले. जे स्वतः सद्गुरु होते त्यांनी 24 गुरु केले आणि दाखवून दिलं की स्वतःकडे लघुत्व घेतलं की जग आपोआप गुरु दिसतं. म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग अवघे गुरु झाले. पण ही दृष्टी उघडण्यासाठी सुद्धा कोणीतरी गुरुच पाठीशी असावा लागतो. कारण शेवटी सर्वांमध्ये भगवंताचंच रूप असतं. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. गुरुची महती आपल्या प्रत्येक संतांनी वर्णिलेली आहे. सर्व
थोर पुरुषांनी सगळ्या संतांनी सर्व जे जे काही मोठे व्यक्ती होऊन गेले सर्वजण गुरूंची महती वर्णन करतात. संत ज्ञानेश्वर अभंगामध्ये म्हणतात, गुरु हा संत गुरुचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हो देव तुझा पाहता राही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा ध्येयाचा डोंगर, कदापि टळमळीना. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली बघा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव दूजा पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. ज्ञानेश्वरी मध्ये 12व्या अध्यायात ते म्हणतात, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पावली. या कारणे मी सावली, न सुंडे तुझी. जीवनाला बहर ज्याच्यामुळे आला तो गुरु आहे, सारस्वताला बहर ज्याच्यामुळे आला तो गुरु आहे, सर्व ब्रह्मांड ज्याच्यामुळे व्यापला आहे तो गुरु आहे. असा हा गुरु मायेचा सागर आहे गुरु, चैतन्याची घागर आहे गुरु, समृद्धीचा जागर आहे गुरु, पावसाच्या धारा आहे गुरु, थंडगार वारा आहे गुरु. गुरु काय नाही, गुरु सर्व काही आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणतेनी गुरु भजीचे, तेने कृत कार्य होईचे, जैसे शाखा पल्लव संतोषती. म्हणून जाणत्या माणसांनी गुरुचं भजन केलं पाहिजे, गुरुला जाणलं पाहिजे. आपण सगळे गुरुचे भजन करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, परमात्मा परेशु. ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. देवतराचा अंकिरा, देवतयाचा अंकिरा, स्वये संचिला त्याचे घरा, स्वये संचिला परेशु, परेशु, परमात्मा परेशु.
संशय परमात्मा परेशु परमात्मा 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 परेशु. शंकर माळोदेला जसं मौनी बाबांनी विठ्ठलाचं दर्शन करून दिलं तसं आज आपल्यालाही मौनी बाबांनी इथे विठ्ठलाचं दर्शन करून दिलं. विठ्ठल रुक्मिणी दोनही साक्षात प्रकट झाले. आता या विठ्ठल परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर किती जणांना भगवंताचं दर्शन झालं मला सांगा. किती जणांनी अनुभवलं भगवंताचं दर्शन. किती जणांच्या डोळ्याला धारा लागल्या भगवंताचं दर्शन घेतल्यावर. अहो भगवंत दूर नाही हो, तो आपल्या आत आहे. या समोरच्या भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन घेतल्यानंतर आपला आतील भगवंत जागा व्हायला पाहिजे. आणि आपल्या आतील भगवंताला जागा करण्यासाठी गरज आहे ध्यानाची, गरज आहे ज्ञानाची, गरज आहे समर्पणाची, गरज आहे चिंतनाची. म्हणूनच म्हणतात ज्याच्या ध्यानी मणी राम त्याचे होईल सारे काम. बोला राम 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 ज्याच्या ध्यानी मणी राम. जो सदैव ज्याच्या मनात राम आहे त्याला भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायातील 7व्या आणि 8व्या श्लोकात भगवंत म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधुनः विनाशाय दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बघा भगवंत काय म्हणतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, तेव्हा तेव्हा मी दुष्टांच्या विनाशासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी जन्म घेईन. भगवंत प्रकट होतात, प्रत्येक युगात प्रकट होतात. आपण आता पाहिलंय आपल्या मंडपामध्ये झाले की नाही प्रकट. प्रत्येक युगामध्ये भगवंत प्रकट होतात. आणि आपल्या बाबांची इतकी सत्ता होती, आपल्या बाबांचं इतकं सामर्थ्य होतं की आपले बाबा भगवंताला सुद्धा प्रकट करत होते. भक्तांनी मनामध्ये इच्छा करावी भगवंताच्या दर्शनाची आणि बाबांनी भक्तांना दर्शन घडवावं एवढं सामर्थ्य होतं आपल्या बाबांचं, एवढी सत्ता होती आपल्या बाबांची. असाच एक पुढचा प्रसंग मी ग्रंथामधला सांगते. पुन्हा आपल्याला दर्शन करायचं आहे तेव्हा सगळ्यांनी तयार राहा. रेल्वेमध्ये एक अधिकारी होते शांताराम पाटील. आपण सगळेजण ग्रंथ वाचतो, सगळ्यांना माहिती आहे. रेल्वेमध्ये एक अधिकारी होते शांताराम पाटील. ते मौनी बाबांचे भक्त होते, अतिशय निस्सीम असे भक्त होते. मौनी बाबांच्या सोबत राहायचे, मौनी बाबांचे सेवा करायचे. जेव्हा जेव्हा सुट्टीवरून रजा घेऊन बाबांच्या दर्शनाला यायचे असे शांताराम पाटील. एकदा बाबांना काय म्हणतात, बाबांना म्हणतात बाबा तुम्ही ज्ञानी आहात, संत आहात, परमहंस आहात, पण तुमची अमृतवाणी आम्हाला ऐकायला मिळत नाही. तुमची अमृतवाणी, तुमचे शब्द आमच्या कानी पडत नाही. आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा बाबा. कारण बाबांचं मौन होतं, आपल्याला माहित आहे बाबा मौन पाळत होते, म्हणूनच ते मौनी बाबा झाले.
आणि तुमच्या मौनामुळे बाबा आम्हाला तुमची अमृतवाणी ऐकायला मिळत नाही, म्हणून बाबा तुम्ही मौन सोडावं अशी आमची इच्छा आहे. सर्व भक्तांनी आग्रह केला. बाबा म्हणाले नाही, मी मौन सोडणार नाही, मी ते बद्रीनाथाच्या साक्षीने धरलं आहे आणि आता मी ते सोडणार नाही. पण भक्तांनी हट्टच केला आणि भक्तांनी हट्ट केला तर काय, देवाला सुद्धा नमावं लागते. भक्तांच्या हट्टापुढे बाबा हतबल झाले आणि बाबांनी भक्तांना सांगितलं की हो ठीक आहे, मी मौन सोडायला तयार आहे, पण माझी अट आहे की मी बद्रीनारायणाला मौन धरलं होतं तेव्हा मी बद्रीनारायणालाच जाऊन सोडीन. शांताराम पाटील म्हणाले ठीक आहे. शांताराम पाटलांनी जेवढे येतील तेवढे भक्त सोबत न्यायचं ठरवलं बद्रीनाथला आणि त्यावेळेस 19 भक्तांना घेऊन शांताराम पाटील मौनी बाबा सहित बद्रीनाथला गेले. बद्रीनाथला बाबांनी मौन सोडलं. काही दिवस तिथे मुक्काम झाला. त्यानंतर सर्व भक्त मथुरेला आले. मथुरेला आल्यानंतर जेव्हा मथुरेला आले तेव्हा कृष्णाच्या मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. दार बंद होते. आता दर्शन होणार नाही, कृष्णाचं दर्शन आता होणार नाही, म्हणून सगळे निराश होऊन बसले होते. शांताराम पाटील गयावया करू लागले. म्हणतात कसे, त्या दाराकडे पाहून म्हणतात गोष्ट ऐका, तिकडे पाहू नका, देव यायचे आहेत अजून. शांताराम पाटील म्हणतात कसे, म्हणतात देवा श्रीकृष्णा, अरे मी अभागी आहे का रे, म्हणून तू दर्शन देत नाही आहे. तू असा नाराज का होऊन बसला, का तो द्वार असे लावून घेतले, का मला दर्शन देत नाही आहे, का आम्हा सगळ्यांना असं तू तत्काळ ठेवलं. शांताराम पाटील डोळ्यांना धारा लागल्या. शांताराम पाटीलांच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या, डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. शांताराम पाटील म्हणतात देवा दर्शन दे, दर्शन दे, मी अभागी म्हणून तुम्हाला दर्शन देत नाहीये का. दयावया करू लागतात. पण त्यांच्या लवकरच लक्षात येते, बघा बाबांचे भक्त कसे होते, लक्षात येते की मी अभागी नाही, मौनी प्रभू माझ्या सोबत आहे तर मी अभागी नाही. बाबांचे चरण धरतात. मौनी बाबांना म्हणतात बाबा मी अभागी नाही, माझ्या सोबत